नमस्कार, रोशनीज किचनमध्ये स्वागत। आज आपण बनवणार आहे दाल फ्राय। त्यासाठी एक वाटी तूर डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून कुकरमध्ये पण पाणी घालून डाळीचा डबा कुकरमध्ये ठेवून झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊया। आता डाळ शिजलेली आहे, तर फोडणीसाठी लागणारे साहित्य पाहूया। तर इथे मी 1 कांदा, 1 टोमॅटो, बारीक चिरलेल्या लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 3 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। आता कढईमध्ये 4 चमचे तेल घालून त्यामध्ये मोहरी, जिरे, बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊया। नंतर बारीक चिरलेला लसूण, टोमॅटो, हळद, लाल तिखट, कोथिंबीर घालून चांगलं परतून घेऊया। नंतर डाळ घालून 1.5 ग्लास गरम पाणी आणि चवीनुसार मीठ घालायचे। आता दाल फ्रायसाठी मेन तडका बनवून घेऊया। त्यासाठी 2 चमचे तेल घेतलेले आहे, तुम्ही तूपही वापरू शकता। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 2 बेडगी मिरची घालून गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर घालून तडका डाळीमध्ये घालून झाकण ठेवायचे, म्हणजे कलर छान येतो। तर दाल फ्राय तयार आहे। जिरा राईस बरोबर खूप छान लागतो। तर आजची रेसिपी आवडली का आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा। धन्यवाद।